आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान सुपूर्द केलं आणि या संविधान दिनाचं औचित्य साधून त्याचं गौरव करत असताना आम्ही आमच्या समोर आणि संविधानासमोर जे काही प्रश्न आहेत ते प्रामुख्यानं 20 तारखेला महाराष्ट्रामध्ये जे काही निवडणुका झाल्या विधानसभेच्या, या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे काही आश्चर्यकारक अशा प्रकारचे निकाल आलेले आहेत ते निश्चितपणाने या देशाच्या लोकशाही समोर आणि विशेषतः संविधानासमोर एक मोठा खतरा आहे, आव्हान आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे, जोपर्यंत या देशामध्ये पूर्वीची जी काही पद्धत होती मतपत्रिकेवर मतदान घेण्याची, ती जर घेतली जाईल या पुढच्या काळात, तरच या देशामध्ये लोकशाही व्यवस्था कायम राहील. ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून या देशातल्या नागरिकांच्या मताची चोरी इथल्या भांडवलदारांनी या निवडणूक आयोगाला मॅनेज करून, इथल्या यंत्रणेला, शासकीय यंत्रणेला मॅनेज करून इथल्या मतदाराच्या मताची चोरी करण्यात आलेली आहे. आणि या मतदाराच्या प्रति सर्वात मोठी बेईमानी आहे, हा महाघोटाळा आहे. आणि लायक नसलेले लोक, भांडवलदार लोक या देशामधल्या या ईव्हीएम मशीनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. आणि म्हणून ही ईव्हीएम मशीन रद्द करण्यात यावी. आणि ही जर रद्द झाली नाही तर राज्यकर्त्यांना इशारा आहे, देशातले आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले लोक आपल्या अधिकारासाठी, अधिकाराच्या रक्षणासाठी लाखोच्या करोडोच्या संख्येनं रस्त्यावर येतील. शासनकर्त्यांनी, देशाच्या पंतप्रधानांनी, गृहमंत्र्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी. जर घेतली नाही तर निश्चितपणाने या देशामध्ये अराजक माजू शकते. आणि म्हणून ही जी काय धांदली झालेली आहे, जी काय बेईमानी झालेली आहे, हा जो काही खेळ झालेला आहे, खंडोबा झालेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मतांची चोरी झालेली आहे. सगळ्याच ठिकाणी मत कमी झाले आणि मशीन जास्त दाखवते. याचा अर्थ काय? ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्या ठिकाणी उमेदवार म्हणतोय की माझं मत, माझ्या बायकोचं मत आणि माझं मत सुद्धा मला पडलेलं नाही. एवढा मोठा पुरावा या देशातल्या न्याय व्यवस्थेला दिसत नाही का, हा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून ईव्हीएम मशीन रद्द करा, अशा प्रकारची प्रमुख मागणी घेऊन आम्ही आज लोकस्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून हे निदर्शने केलेले आहेत. ही ईव्हीएम मशीनची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तिथं जाळून आम्ही निषेध केलेला आहे. आम्ही हे अमान्य करतो. सरकारने याच्यावर तातडीने कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.